राज्यकर्त्यांना कार्यकर्ते हवे. कसे हवेत ते कार्यकर्ते? डोक्यानं विचार न करणारे कार्यकर्ते, नुसते भावनेवर चालणारे कार्यकर्ते, सगळ्या पक्षांमधले शीर्ष नेते जे नेतृत्व तयार करायचे लयाला गेले. व्यक्तिकेंद्रित राजकारणाची सुरुवात झाली. सगळ्या पक्षांमध्ये बघा काय चालतंय सध्या. माझं आणि माझ्या कुटुंबापुरतं बोला, तो स्वार्थ ओरबाडणारी वृत्ती तयार झाली. मग माझ्याचकडे शेती पण पाहिजे, माझ्याचकडे कारखाने पाहिजे, माझ्याचकडे पतसंस्था पाहिजे, माझ्याचकडे बँका पाहिजे, माझ्याचकडे दूध महासंघ पाहिजे, माझ्याचकडे कृषी उत्पन्न बाजार समिती पाहिजे, जिल्हा परिषदा पाहिजे, ग्रामपंचायती पाहिजे, सगळं माझ्याकडे. सगळ्यांचा अध्यक्ष मीच असला पाहिजे. माझं काय बोला, माझ्या मुलाला काय, माझ्या मुलीला काय, माझ्या पत्नीला काय, माझ्या पुतण्याला काय, माझ्या काकाला काय, हेच सगळं चालतं. आपण बघतो कार्यकर्त्यांना काय, फक्त फरपट. पाय चेपणारा कार्यकर्ता, पाय धुणारा कार्यकर्ता. तुमचा पराभव होतो त्यावेळेला काय करतो कार्यकर्ता? स्वतःला संपवून घेणारा कार्यकर्ता, अंगावर रॉकेल पेटवून स्वतःला पेटवून घेणारा कार्यकर्ता, पावसामध्ये भिजणारा कार्यकर्ता, उन्हामध्ये तिष्ठणारा कार्यकर्ता. अरे राजकीय गुलाम बनवले रे तुम्ही. आणि हे नवे सरंजाम मदमस्त होऊन समाजामध्ये फिरतात, उजळ माथ्याने कुठल्याही पक्षामध्ये उड्या मारतात. निर्लज्ज आहेत हे सगळे लोक. त्यांची लाजसुद्धा आम्हाला वाटत नाही आणि आम्ही त्यांची गुलामगिरी करतो. आणि ही गुलामगिरी करताना आम्हाला काहीच वाटत नाही. हे सगळं आमच्या डोळ्यादेखत घडतं आहे. राजकीय पक्षांमधले नवे सरंजाम आता कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेण्यामध्ये धन्यता मानत आहेत. इलेक्शनच्या वेळेला यांच्या प्रॉपर्टीज, यांच्या सगळे ते जाहीर होतात. केवढी संपत्ती आहे प्रत्येकाकडे.